ठरलं तर मग या मालिकेच्या 26 डिसेंबरच्या भागामध्ये खूप मोठं सत्य सचिनच्या तोंडून बाहेर येणार आहे आणि खूप मोठं सत्य महिपतचं सुद्धा आता उलगडणार आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत ठरणार आहे ती म्हणजे साक्षी. नक्की काय घडले सगळं पाहूया. अर्जुनने आता सचिनला कोणत्या तरी मुलीसोबत पाहिलेलं आहे म्हटल्यावरती तो खूपच चिडलाय. डायरेक्ट आतमध्ये जातोय आणि आतमध्ये गेल्यावरती तो सचिनची कॉलर पकडतोयस तू आणि इथे यावरती सचिन म्हणतो, "अरे काय झालं अर्जुन?" यावरती तो म्हणतो, "तू इथे काय करतोयस?" यावरती तो सांगायला लागतो, "अरे काही नाही, माझी एक मीटिंग आहे. त्याच मीटिंगसाठी मी इथे आलो होतो. बाकी काहीच नाही." त्यावरती अर्जुन म्हणतो, "मीटिंग आणि ती पण खरं-खरं बोल हं." आणि तो इतका चिडलेला आहे, की भर त्या हॉटेलमधून आता त्या सचिनला फरफटत तो आपल्या कारमध्ये टाकतोय आणि कारमध्ये टाकून तो घरी घेऊन चाललाय. आणि त्यानंतर मग आता इकडे मुद्दाम नाटक करत विचारायला लागलेला आहे तो म्हणजे सचिन, की "काय झालं अर्जुन? अरे तू इतका का चिडलेला आहेस? नक्की काय झालंय? अरे तुला काय असं करतोयस? माझी मीटिंग होती. त्याच मीटिंगसाठी मी इथे आलो होतो." पण आता सचिनला अर्जुन काही उत्तर देत नाहीये आणि डायरेक्ट त्याला घरी घेऊन चाललाय. इकडे कारमध्ये वाट पाहत बसलेली आहे साक्षी आणि अजून का नाही सचिन आला असं वाट पाहते. नाही, नाही आणि त्याला ती कॉल करते. बरं आता कॉल केल्यावरती अर्जुनच्या सोबत सचिन असल्या कारणाने त्याला आता खूपच प्रॉब्लेम होत असतो फोन उचलायला. लगेचच तो फोन बंद करून आपला ठेवून देतो आणि त्यानंतर मग आता साक्षी विचार करते, "अरे देवा! याने तर माझा फोनच कट करून टाकला. काय करू? नाही, मी रिस्क घेऊ शकत नाही. मला आत्ताच्या आत्ता इथून निघायला पाहिजे. कारण जर का अर्जुनने मला पाहिलं तर सगळी गडबड होईल." म्हणून ती फोन बंद करते आणि फोन बंद करून सचिनला बिलकुल फोन न करता ती निघून जाते आणि सचिन मोबाईल स्विच ऑफ करतो. अर्जुन सचिनला घेऊन आता आलेला आहे आणि त्यानंतर तो सचिनला म्हणतोय, "बोल, काय चाललं होतं तुझं?" यावरती तो म्हणतो, "अर्जुन अरे असं काय रिॲक्ट करतोयस? माझी मीटिंग चालू होती ना, मी तुला म्हटलं ना." यावरती अर्जुन म्हणतो, "कुठे? तुझी मीटिंग कुठे चालू होती? चेन्नईला, दिल्लीला की अजून कुठे होती चालू?" यावरती तो म्हणतो, "नाही, अरे तू ज्या हॉटेलमध्ये मला पाहिलंस, त्या हॉटेलमध्येच तर माझी मीटिंग चालू होती." यावरती अर्जुन म्हणतो, "मीटिंग?" यावर तो म्हणतो, "अरे हो, ती माझी कोरियन क्लायंट आहे ना आणि त्यांच्यासोबत असंच फ्रेंडली व्हायला लागतं. अरे तिकडे किस वगैरे ही गोष्ट नॉर्मल आहे. तुला कळतंय ना?" त्यावरती अर्जुन म्हणतो, "मला काय मूर्ख समजतोस का? कलीगला किस करणं आणि गर्लफ्रेंडला जवळ घेणं याच्यामधला फरक हा मला कळतो ना." असं म्हणत अर्जुन त्याच्या फाटकन एक थोबाडीत देतो. आज जर का अस्मिताई प्रेग्नंट नसती ना, तर फरफटत तुला तिच्या समोर नेला असता आणि समोर नेऊन आता तिला आत्ताच्या आत्ता सांगितलं असतं, की या माणसासोबतचे संबंध तोड. असं म्हणत अर्जुन त्याच्या थोबाडीत फाटकन देतो. पण अस्मिताताई प्रेग्नंट असल्यामुळे तू वाचलास. तिला हा धक्का सहन होणार नाहीये आणि याच कारणासाठी मी आता तिला काही सांगणार नाहीये. पण एक मन माझं असं करते, की फरफटत नेऊन तुला तिच्या समोर उभं करावं. त्यावरती सचिन म्हणतो, "अरे अर्जुन ऐक ना, तू गैरसमज करून घेतोयस." अर्जुन काही ऐकायला तयार नाहीये. तो अजून 2 थोबाडीत देतो आणि तो सांगतो, "मला तुझं काही ऐकायचं नाहीये. नेऊ तुला अस्मिताईच्या इथे." म्हणतो, "अरे नको असं काय करतोयस? तूच तर आत्ता म्हटलास ना, की ती प्रेग्नंट आहे आणि तिला त्रास होईल." यावरती अर्जुन म्हणतो, "तेच तर. मग खरं-खरं सांग काय आहे ते? नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला नेईन." यावरती तो म्हणतो, "अरे हे." त्यावर तो म्हणतो, "गर्लफ्रेंड आहे का तुझी?" यावरती सचिन सांगायला लागतो, "अरे नाही तसं काही नाहीये. गर्लफ्रेंड नाहीये. आपलं सहज टाईमपास." यावरती अर्जुन म्हणतो, "अच्छा, म्हणजे हा तुझा टाईमपास आहे तर." असं म्हणत तो सांगतो, "हे बघ, हे सगळं ना थांबलं पाहिजे आत्ताच्या आत्ता. हे जर का थांबलं नाही ना, तर तू आहेस आणि मी आहे. मग मी सगळ्या घरच्यांच्या समोर आता सगळं सत्य सांगेन आणि त्यानंतर तुझ्याकडे कोणत्याही प्रकारचा पर्याय राहणार नाहीये. हे सगळं आता कबूल करण्याशिवाय. यापुढे जर त्या मुलीला भेटलास किंवा अस्मिताताईला चीट करण्याचा प्रयत्न केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. लक्षात ठेव." यावरती तो म्हणतो, "नाही, नाही. याच्यापुढे मी खरंच काही असं करणार नाहीये. मी तुला वचन देतोय अर्जुन." असं म्हणत तो आता अर्जुनकडे बोलतोय. पण अर्जुनला या सगळ्यामध्ये त्याच्यावरती विश्वास अजिबात राहिलेला नाहीये. कारण एकदा माणसाने जी काही चुकी केली ती पुन्हा करणार नाही, हे त्याचं वकील असल्यामुळे चांगलाच अनुभव आहे. पण तो त्याला धमकी मात्र चांगलीच देतो. "यापुढे जर का हे असं काही केलंस ना, तर फक्त अस्मिताताई नाही तर तुला पोलिसांच्या पण ताब्यात द्यायला मी कमी करणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव."
पोलिसांचं नाव काढल्यावरती आता जरासा सचिन गडबडलाय आणि नाही अर्जुन, अरे तू असं काय करतोयस? ते आपलं जस्ट टाइमपास. अर्जुन म्हणतो, हा टाइमपास अजिबात आपल्या इकडे चालत नाहीये. काय टाइमपास? लग्न झालंय तुझं, बायको तुझी प्रेग्नेंट आहे आणि काय टाइमपास, काय टाइमपास चाललाय तुझा? असं म्हणत अर्जुनने त्याला आता चांगलंच फटकारलेलं आहे आणि सचिन मात्र आता चांगलाच गडबडलाय. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, आत्तापर्यंत फक्त अस्मिताताई आम्हाला सांगत होती आणि आम्ही तिला समजवत होतो, पण यापुढे जर का तिच्याकडून कोणतीही तक्रार आली ना, तर गाठ माझ्याशी आहे. त्यानंतर मग आता अर्जुन घरी आलेला आहे प्रेक्षकांनो, आणि त्याचं अंग वगैरे सगळं दुखून आलेलं आहे. सायली म्हणते, काय झालं? आजचं जास्त एक्झर्शन झालंय का? यावरती अर्जुन म्हणतो, नाही ते हे. यावरती इकडे आपल्याला सायली अर्जुनला आयडेक्स देताना दिसते आणि या सिरियलमध्ये आयडेक्सची ॲड करताना सुद्धा आपल्याला दिसलेली आहे. सायली सांगते, आयडेक्स लावा, तुम्हाला रिलॅक्स वाटेल. आणि चक्क अर्जुन आयडेक्स सुद्धा लावतोय. इकडे तोपर्यंत नागराज आलेला आहे घरी आणि सुमन काहीतरी काम करत आहे. यावरती नागराज सुमनला सांगतोय, सुमन चहा दे. पण सुमन सांगते, 2 मिनिटं, माझ्या हातातलं काम झाल्याशिवाय मी चहा देणार नाहीये. यावरती नागराजला तो स्वतःचा अपमान वाटतो आणि काम काय काम, दिवसभर तर घरामध्येच असतेस, कामं कसली असतात तुला? यावरती सुमन म्हणते, हातामध्ये काम आहे माझ्या, ते काम उरकल्याशिवाय मी तुम्हाला चहा देणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच नागराज चिडतोय, अच्छा तुझं तोंड आता इतकं चालायला लागलेलं आहे की तू मला मला आता उलट उत्तर देणार. चहा मागितलं, हातातलं काम टाकायचं आणि चहा द्यायचा. कामं काय असतात तुला घरामध्ये? दिवसभर घरामध्ये बसून तर असतेस, दुसरं काहीही काम नसतं. पटकन मला चहा दे. पण सुमन इतकी हट्टाला पेटलेली आहे, माझं हातातलं काम झाल्याशिवाय चहा देणार नाही. तुम्हाला कुठे मोठे तीर मारायला जायचे आहे, मी चहा देणार नाही म्हणजे नाही. असं म्हणत सुमनने हट्टाला पेटल्यावरती नागराजचा इगो दुखावला जातो. नागराज उठतो आणि, सुमन तू जास्तच जरा बोलायला लागलेस, असं नाही का तुला वाटत आहे? तुला मी चहा मागितला, चहा नाही देतायत? असं म्हणत तो तिच्या अंगावरती हात उगारायला लागतो. हात उगारल्यावरती पहिल्यांदा सुमनने त्याचा हात वरचेवर धरलाय. खबरदार, खबरदार, जर का आता मला हे करण्याचा प्रयत्न केलात तर हात लावायचा नाहीये. लक्षात ठेवा, याच्यापुढे जर माझ्यावरती हात उगारलात तर गाठ माझ्याशी आहे. माझं काम उरकलं की चहा देईन. आणि हे काय, तुम्ही दारू पिऊन आलेला आहात? दारू पिऊन यायला तुम्हाला लाज नाही वाटत? असं म्हणत सुमन आता जो काही घणाघाती त्याच्यावरती वार केलाय, तो आता नागराजला एक्सपेक्टेडच नाहीये. सुमन इतकं काही बोलू शकते याच्याबद्दल त्याला आता बिलकुलच शंका नाहीये, म्हणजे बिलकुलच त्याला आता विश्वास बसत नाहीये. ही कशी एवढी धीट झाली? हिला एवढं धीट केलं तरी कुणी? आणि काहीतरी आता त्याला डाऊट आलेला आहे, तो म्हणजे सायलीवरती. आणि त्यानंतर मग आता तो माघार घेतोय, कारण जर ही अजून चवताळली आणि काही तमाशे झाले आणि दादावहिनी इकडे आले तर खूप मोठा गोंधळ होईल, म्हणून तो माघार घेतोय. इकडे आता अर्जुनच्या डोक्यामध्ये अस्मिताचाच विचार चालू आहे आणि आता सचिनने जे काही केलंय ते सतत डोळ्यासमोर येतंय. सायली त्याला विचारते, काय झालं? अहो तुम्ही नागराज काकांचा पाठलाग करत होतात ना, तिकडे काही माहिती कळाली का? यावरती मग आता तो काहीच बोलत नाहीये. मी गेलो होतो पण बोललो ना, एक ट्रक मध्ये आला. यावरती ती म्हणते, मी आल्यापासून बघते तुम्ही अशा अस्वस्थ का आहात? काही झालंय का? यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, तो विचार करतो की हिला काही सांगू का? पण नाही, तिला अजून म्हणजे सायलीला त्रास होईल म्हणून मी अजून काही बोलत नाहीये सध्या. आणि त्यावरती आता इकडे तो म्हणतो, काय ग अस्मिताबाई ठीक आहे ना? यावरती सायली म्हणते, हो अस्मिताईंना काय झालंय? त्या ठीक आहेत, पण तुम्ही असं का विचारताय? यावरती तो म्हणतो, नाही काही नाही, सहजच. आता सायली म्हणते, काही झालंय का? अर्जुन सर बोला ना, मी आल्यापासून तुम्ही बघते तुम्हाला, तुम्ही काही बोलत नाहीयेत. नागराज काकांचं काही सत्य तुम्हाला समजलंय का? यावरती लगेचच तो म्हणतो, नागराज काकांचं सत्य समजायला मी त्यांच्या पाठीमागे तर गेलो पाहिजे ना, मी त्यांच्या पाठीमागे गेलोच नाही ना, मग मला कसं सत्य समजणार? सायलीला काहीच कळायला मार्ग नाहीये, पण या सगळ्या 2-3 वेळेला तो सारखं सारखं, अस्मिताई ठीक आहे ना, अस्मिताई ठीक आहे ना, असं वाक्य विचारल्यामुळे सायलीला जरा डाऊट आलाय आणि ती म्हणते, काय चाललंय तुमच्या मनामध्ये? मला सगळं खरं खरं सांगा. त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, काही नाही अगं, थोडंसं जास्त एक्झर्शन झाले ना, त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. असं म्हटल्यावरती ती म्हणते, नाही काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये चाललेलं आहे. अर्जुनच्या अगदी तोंडावरती आलेलं असतं की त्याने आता सचिनच्या बद्दल सायलीला सांगावं,
पण तो तरीसुद्धा आपलं तोंड बंद करतो जेणेकरून उगाचच घरामध्ये तमाशे नको. पण त्याच्या डोक्यामधून जाता विषय जात नाहीये आणि त्याला म्हणजे चैन पडत नाहीये जोपर्यंत या विषयाचा सोक्षमोक्ष लागत नाही किंवा ती मुलगी कोण आहे, सचिन तिला परत भेटणार, असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये चालू आहेत. अस्मिताताईच्या संसाराचं काय होणार आणि ते पण अशा वेळेला आपल्याला समजले ज्या वेळेला अस्मिताताई प्रेग्नेंट आहे. आणि तोपर्यंत इकडे कल्पना म्हणते, अर्जुन अरे पोहे देऊ का तुला थोडे? पण अर्जुनचं लक्षच नाहीये. ती आता पोहे वाढणार त्यावरती प्रताप म्हणतो, काय रे अर्जुन, अरे लक्ष कुठे आहे तुझं? ब्रेकफास्ट करतोयस ना, तर जेवणातच लक्ष ठेव. आत्ता सुद्धा तुझं लक्ष नाहीये. काय चाललंय काय? अर्जुन काही झालंय का? असं म्हटल्यावरती तो म्हणतो, अस्मिताबाई कुठे आहे? आली नाही खाली? तिची तब्येत ठीक आहे ना? नाश्त्याला का नाही आली? अगं मम्मा काही झालंय का तिला? आता अर्जुनचे हे असे प्रश्न बघताच लगेचच त्याला आता कल्पना म्हणते, अरे नाही तिला काय होणार, तिला नाही काही झालेलं आहे, ती व्यवस्थित आहे, पण तू का सारखं सारखं असं विचारतोयस? यावरती तो म्हणतो, नाही अगं तसंच म्हणजे मला आपलं असं वाटलं की अस्मिताताईची तब्येत ठीक नाही आहे की काय. यावरती ती म्हणते, अरे नाही असं काही नाही आहे. त्यावरती प्रताप म्हणतो, अर्जुन तुझं काय चाललंय? तुला कसलं टेन्शन आहे का कामाचं? म्हणजे तू अस्वस्थ दिसतोयस. यावरती तो म्हणतो, नाही काहीच नाहीये. मला वाटते अस्मिताताईला बोलवायचं का? ती ठीक आहे ना? त्याचं आपलं सारखं अस्मिता, अस्मिता, अस्मिता हा एकच जयघोष चाललेला बघून त्याला आता कल्पना म्हणते, अरे नाही कशाला तू चिंता करतोयस? येईलच ती खाली तितक्यात. तितक्यात अस्मिता खाली येते. अस्मिता खाली आल्यावरती मग आता अस्मिताला लगेचच सांगायला लागते, कल्पना घे, आली अस्मिता. आता काय तुला बोलायचं ते बोल. यावरती अस्मिता म्हणते, काय? म्हणजे अर्जुन काय माझा इतकं नाव काढत होता? म्हणजे खरं कमालच झाली हा. अर्जुनला त्याच्या बायकोचा जप करण्यापासून वेळ मिळाला. चक्क माझ्याबद्दल तो विचारतोय. अर्जुन तर सारखा आता बायको 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 करत असतो. आज कसं काय अस्मिताबद्दल विचारायचं त्याला आलं? यावरती अर्जुन आता चिडतो. म्हणजे तो स्वतःवरतीच चिडलेला आहे आणि तो सांगायला लागतो, हो हो बरोबर आहे. मी माझ्या बायकोलाच म्हणजे मी एक म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या बायकोवरतीच प्रेम करतो. जगातल्या इतर कोणत्या बाईकडे मी पाहत सुद्धा नाही. आणि बायकोच काय तर माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. बरं इतकंच नाहीये, त्यांना जर का कुणी चीट करत असेल तर त्याला धडा शिकवणं हे सुद्धा माझं काम आहे. असं असंबद्ध अर्जुनचं बोलणं ऐकून आता मात्र सगळेच जण गडबडलेले आहेत. नक्की अर्जुनला झालंय तरी काय? म्हणजे असं का अर्जुन बोललाय? विषय काहीतरी वेगळाच आहे आणि हा बोलतोय काहीतरी वेगळंच. आता मात्र त्याला सगळ्यांना जरा शंका आलेली आहे. आणि त्यानंतर मग आता कल्पना म्हणते, अर्जुन काही झालंय का? तू का बरं इतका अस्वस्थ आहेस? असं म्हणत ती अर्जुनला विचारते. अर्जुन म्हणतो, काही नाही, माझ्या कुटुंबावरती जर कुणी हे करत असेल तर त्याला मी सोडणार नाही. सायलीला हे वाक्य थोडंसं खटकतं. काय चाललंय नक्की? म्हणजे अर्जुन सर आल्यापासून डिस्टर्ब आहेत आणि आता हे असं वाक्य बोलतायत. इकडे तोपर्यंत प्रिया आलेली आहे नागराजकडे. बोला, कुठे ठेवलं तुम्ही महिपतला? महिपत आहे तरी कुठे? मला लवकरात लवकर तुम्ही सांगा. असं म्हणत ती आता महिपतची चौकशी करते. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे मला डिच्चू देऊ शकत नाही आहात. मी पण तुमची क्राईम इन पार्टनर आहे. मला लवकरात लवकर सांगा काय ते. यावरती तो म्हणतो, हे बघे चिचुंदरे, तू ह्या प्रकरणापासून लांबच राहा. महिपतचं काय करायचं कसं करायचं ते मी बघतो. यावरती ती म्हणते, हे बघा मी तुम्हाला याच्यामध्ये मदत करू शकते 100%. यावरती तो म्हणतो, तू आणि माझी मदत करणार? यावरती ती म्हणते, हुकुमाचा एक्का आपण कधी चालवायचा आहे? हुकुमाचा एक्का चालवण्याची वेळ आता आलेली आहे. यावरती तो म्हणतो, हुकुमाचा एक्का आणि ते काय? यावरती ती सांगते, साक्षी. यावरती तो सांगायला लागतो, मग साक्षीचं करायचं तरी काय? यावरती प्रिया म्हणते, मी तुम्हाला अचूक पद्धतीने सांगते की साक्षीचं काय करायचं ते. हे बघा मुळातच कसं आहे ना, साक्षी जिवंत आहे हे सत्य फक्त आता महिपत शिकरे आणि आपण दोघं जण आपल्या दोघांनाच माहिती आहे आणि त्यामुळे या सत्याचा वापर करून महिपतला ब्लॅकमेल करायचं. यावरती तो म्हणतो, तोंडाची वाफ नुसती घालवू नकोस, नक्की काय करायचं प्लॅनिंग ते सांग. मग प्रिया त्याला आता आपलं प्लॅनिंग सांगते, कशा प्रकारे साक्षीचा वापर करून आपण महिपतच्या पासून आपला पिछा सोडवून घेऊ शकतो असं आता ती त्याला सांगते. नागराजला पण ही योजना पटते आणि त्यावरती नागराज म्हणतो, मी हे नक्की करेन, पण तुला अजिबात सांगणार नाहीये की काही झालं तरी सुद्धा म्हणजे महिपत कुठे आहे ते. हे बघ माझी आयडिया मी योग्य पद्धतीने वापरेन, तुला मात्र हे काही कळणार नाही. प्रिया म्हणते, तुमची आयडिया कसली? आयडिया तर माझी होती ना, मग तुम्ही असे काय करताय?
यावरती तो सांगतो, हे बघ तुला कितीही काही वाटलं ना तरी महिपतचा पत्ता तुला समजणार नाही म्हणजे नाही. काय आयडिया उपयोगात आणायची किंवा साक्षीचा उपयोग करून कशा पद्धतीने महिपतला हे करायचं हे फक्त मी बघेन. तू या सगळ्यामध्ये पडू नकोस म्हणजे झालं. असं म्हणत प्रेक्षकांनो त्यांनी आता प्रियाला फाट्यावरतीच मारले आणि काही झालं तरी सुद्धा तुला महिपतचा पत्ता कळणार नाही असं ठाम सांगितलंय. म्हणजे प्रियाची सगळीच मेहनत फुकट गेलेली आहे. इतकं सगळं सांगून सुद्धा प्रियाला महिपतचा पत्ता काही भेटलेला नाहीये. नागराजने हुशारीने तिला या सगळ्यापासून लांब ठेवले. ती चिडलेली आहे, आरडते, ओरडते, पण त्याचा काही उपयोग होत नाहीये. इकडे तोपर्यंत मग आता साक्षीला एक लेटर गेलेलं आहे. इकडे महिपत म्हणजे महिपतच्या पंटरना हाताशी घेऊन हे सगळं करण्याचा प्रियाचा आणि नागराजचा डाव आहे. पण ज्याची कल्पना बिलकुल आता ना महिपतला आहे ना त्याची कल्पना साक्षीला आहे. साक्षीपर्यंत एक लेटर पोहोचलेलं आहे आणि साक्षीला ते लेटर पोहोचल्या आणि इकडे साक्षीला एक लेटर पोहोचलेलं आहे. साक्षीला लेटर पोहोचले, सावध राहा. आणि सावध राहा म्हटल्यावर ती साक्षीला कळत नाहीये नक्की हे कुणापासून सावध राहायचंय. कालच तिने अर्जुन सुभेदारला पाहिलेलं होतं आणि आज हे लेटर म्हणजे हे अर्जुन सुभेदारने पाठवले का? त्यांना समजले का मी जिवंत आहे ते? तिला आता मनामध्ये खूप शंका येतात. आता ना सचिन तिला भेटायला येतोय ना तिला आपले वडील सोबत आहेत. त्यामुळे साक्षी एकटीच पडलेली आहे आणि तिला कळतच नाहीये की या प्रकरणाशी कसा सामना करायचा. त्याच वेळेला नागराज आलाय महिपतकडे आणि तो म्हणतो, हे बघ साक्षी जिवंत आहे बरोबर आहे. हे सत्य जर का पोलिसांना कळलं किंवा अजून तिसऱ्या कुणाला कळलं तर साक्षीला जेल होणार हे 100%. साक्षीला जेल होऊ नये यासाठी प्रयत्न करायचा आहे तुला. मग तुला माझं म्हणणं ऐकायला लागेल. ॲक्च्युली नागराजने बरोबर महिपतला ब्लॅकमेल केलंय. तोपर्यंत मग आता इकडे सायली म्हणत आहे, मला काय वाटतं माहिती आहे का, नागराज काकांवरती लक्ष ठेवायचं काम आपल्याला शक्य होईल असं वाटत नाहीये. आपण सुमन काकूंची मदत घ्यायची का? आता सुमन या दोघांना मदत करणार का आणि नागराज कुठे जातो हे सांगणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे.